नमस्कार, आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हीडी न्यूज। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्य संघटन प्रमुख श्री प्रदीप कोकडवार यांना आज पुण्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला। महासभेचे राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार यांना पुण्याच्या विजेता मीडियाचा राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान। पुण्याच्या विजेता मीडियाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार जिंतूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सोपानराव कोकडवार यांना सामाजिक सेवा या क्षेत्रातून प्रदान करण्यात आला आहे। रविवारी दिनांक 17 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सदरील पुरस्कार पुणे येथे दिला आहे। प्रदीप कोकडवार हे जिंतूरचे रहिवासी असून सध्या ते महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्य संघटन प्रमुख म्हणून काम पाहत आहेत। श्री कोकडवार यांनी विश्व हिंदू परिषदेचे जिंतूर प्रखंड प्रमुख म्हणून 1990ला जबाबदारी सांभाळली। 1991 व 1992 ला अयोध्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनात कारसेवा करण्याचा सुवर्ण योग त्यांना आला। 1995 ते 2001 भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, 2001 ते 2006 जिंतूर नगर परिषद नगरसेवक, 2007 ते 2016 पूर्ण वेळ पत्रकार, परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य, 2018 ते 2021 जिंतूर तालुका व्यापारी महासंघ उपाध्यक्ष 2019 पासून तर 2017 पासून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा या राज्यस्तरीय सामाजिक संस्थेत राज्यप्रसिद्धी प्रमुख म्हणून 3 वर्ष सेवा, तर 2020 ते आजपर्यंत राज्य संघटन प्रमुख ही जबाबदारी सांभाळत आहेत। राज्य संघटन प्रमुख जबाबदारी दरम्यान राज्यातील विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रियेसाठी त्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले। शिर्डी, तिरुपती, पंढरपूर व अयोध्या येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनातील आयोजन व नियोजनात प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्यांनी अधिवेशन यशस्वी केलं। श्री कोकडवार यांनी राज्याचे माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनी दरवर्षी राज्यभर वृक्षारोपण कार्यक्रम तसेच महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रय गादेवार यांच्या जन्मदिनाच्या निमित्त राज्यस्तरावर सलग 3 वर्ष राज्यभर रक्तदान शिबिराचं आयोजन व नियोजन करून सहभाग नोंदवला। सध्या महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा या संस्थेचे श्री क्षेत्र तिरुपती येथे 102 रूमचे सर्व सोयीने युक्त अद्ययावत असे भव्य भक्त निवास उभारण्याचा ड्रीम प्रोजेक्टचे काम सध्या सुरू झाला आहे। देणगीदारांच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट लवकरच करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे। यात सेवा करण्याची संधी श्री कोकडवार यांना मिळाली आहे। प्रदीप कोकडवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं आहे। आणि 43 वर्ष झाली आळंदी ते भोसरी रोज पहाटे 4 वाजता उठून 5 वाजता मी आळंदीला फक्त 43 वर्षाची परंपरा अजून टिकून कोकडवार सामाजिक सेवा लाभार्थ्यांना सन्मानित करतो। समोर